हॅलो एव्हरीवन. तर मी आज बनवणार आहे सोया चंक्स राईस आणि त्याच्यासाठी मी साहित्य घेतले टोमॅटो, हिरवी मिरची, बीन्स, मी घेतलेत वाटाणे, त्याच्यानंतर फ्लॉवर बारीक करून घेतला आहे थोडासा, गाजर आणि कांदा. तुमच्याकडे जे काही व्हेजिटेबल्स अजून अवेलेबल असतील तर तुम्ही घेऊ शकता, लाईक बटाटा वगैरे. त्याच्यानंतर मी सोयाबीन बॉईल करून घेतलेले आहेत. 5 मिनिटासाठी मी बॉईल केले होते, तर तुम्ही बघू शकता ते सॉफ्ट झालेले आहेत. चला आता मग आपण बनवूया. कुकर गरम झाले तर मी 2 पळी तेल टाकून घेते. त्याच्यानंतर मी टाकली मोहरी 1 चमचा आणि 1 चमचा जिरे. जिरे मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये बाकीचे जे काही व्हेजिटेबल्स आहेत ते टाकून घेऊया. कांदा थोडासा लाल झाला की बाकीचे व्हेजिटेबल्स टाकून घ्यायच्या. सगळे व्हेजिटेबल्स चांगले एकजीव करून घ्या. त्याच्यानंतर मी टाकते थोडासा बिर्याणी मसाला, हळद, लाल मिरची पावडर आणि थोडंसं धने पावडर. परत एकदा मिक्स करून घ्या. व्हेजिटेबल्स सगळ्या थोड्याशा स्टीर फ्राय झाल्या पाहिजे, थोड्याशा सॉफ्ट झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर मी टाकते चवीनुसार मीठ. परत एकदा मिक्स करते. त्याच्यानंतर मी मिक्स करते बॉईल केलेलं सोयाबीन आणि मी स्वच्छ धुवून तांदूळ घेतलं होतं, ते तांदूळ पण मी त्याच्यामध्ये टाकते. परत एकदा मिक्स करून घ्या. आणि बरोबर प्रमाण असं एवढं पाणी टाकायचं आहे. पाणी गरम करूनही टाकू शकता, म्हणजे लवकर उकळी येते. त्याच्यानंतर मी लावते कुकरचं झाकण आणि 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर ओपन करणार आहे. कुकर थंड झाला की कुकरचं झाकण काढून घ्यायचं. ओके, तर कुकर आपला थंड झालेला आहे आणि मी झाकण ओपन करते. तुम्ही बघू शकता मस्त असा राईस बनलेला आहे. त्याच्यानंतर मी टाकते थोडीशी त्याच्यावरती कोथिंबीर. कोथिंबीर टाकली की थोडंसं परत एकदा मिक्स करायचं, म्हणजे जे काही मसाले वरती बसलेले आहेत राईसवरती ते चांगले मिक्स होतील. हा जो राईस आहे त्याच्यामध्ये मी सोयाबीन यूज केलं, त्याच्यामुळे ते हाय इन प्रोटीन आहे. जे काही लोक वेट लूज करत असतील किंवा डाएटवरती असतील त्यांच्यासाठी हा राईस यूजफुल आहे. चला तर मग मस्त आपला गरमागरम असा राईस तयार आहे खायला. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.